युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओचा विषय आहे भागाकार। आता तुम्ही म्हणाल एवढ्या सोप्या विषयावर व्हिडिओ करायची काय गरज आहे? पण गरज आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना भागाकार येत नाही। आता मी तुम्हाला सगळ्यात आधी भागाकार म्हणजे काय समजा, माझ्याकडे 20 चॉकलेट आहे। किती चॉकलेट आहे? 20 आणि मला ते 4 जणांना वाटून द्यायचे। तर मी काय करणार? 4 भागिले 20 20 भागिले 4 करणार, पण 20 चे काय करणार? 4 समान भाग करणार। होत असतील तर आता होतच 20 चे 4 समान भाग, म्हणजे मी काय करणार? आधी 4 मुलं समजा माझ्या समोर उभे, ते एकाला 1 देणार, एकाला 1 देणार, एकाला 1 देणार, परत 1-1 देणार, बरोबर? असे करून मी त्यांना किती वेळा देणार? 5 वेळा। म्हणजे प्रत्येकाला किती चॉकलेट मिळणार? 5। म्हणजे भागाकार करतो म्हणजे प्रत्येक वेळेस आपण एक ठराविक संख्या त्यातून वजा करत असतो। काय करत असतो? वजा करत असतो। बघा, आपण पाढा तयार करताना पण एक सिक्वेन्स असतो पाड्यामध्ये कोणताही पाढा असो, समजा 23 चा पाढा आहे, 22 चा पाढा आहे, 11 चा पाढा आहे, तो ठराविक अंकांनी वाढत असतो। तुम्ही बरेच जण बेरीज करून पाढा करता की नाही? तर बेरीज करून पाढा करताना काय होतं? बरोबर 9 चा पाढा असेल तर 9 नी वाढतो, 10 चा पाढा असेल तर 10 नी वाढतो, 20 चा पाढा असेल तर 20 नी वाढतो, 18 चा पाढा असेल तर 18 नी ते वाढत जातो। तुम्ही बरेच जण ऍडिशन करून किंवा मल्टिप्लिकेशन करून टेबल करत असतात। तर आज आपण डिव्हिजन बघणार आहे। डिव्हिजन म्हणजे भागाकार, म्हणजे आपण समान तुकडे करतो। समजा मी तुम्हाला मगाचे चॉकलेटचं उदाहरण दिलं होतं। समजा हे चॉकलेट आहेत, माझ्याकडे किती चॉकलेट आहेत? 20 चॉकलेट आहेत। आता हे गोल गोल चॉकलेट मी काढले, दिसतात तुम्हाला? ओके, आता बर, हे 20 चॉकलेट एका लाईन मध्ये 5 आहे। मला हे 4 विद्यार्थ्यांना वाटायचे। किती? 4। मग इथे 4 ग्रुप किती झाले? 20 नाही, जास्त झाले। एकच मिनिट, एक लाईन जास्त झाली। 4 विद्यार्थ्यांना वाटायचे की नाही? मग समजा मला किती चॉकलेट वाटायला लागतील प्रत्येक विद्यार्थ्याला? 5-5 किंवा मला काय करायला लागेल? 4-4 चा ग्रुप मायनस करायला लागेल। पहिल्यांदा मी मायनस केला तर 20 मधून 4 गेले, किती राहिले? 16। परत दुसरे 4 मायनस केले, 16 मधून 4 गेले, किती राहिले? 12। परत दुसरे 4 मायनस केले, 12 मधून 4 गेले, 8। परत हे 4 मायनस केले, 4 मधून 4 गेले, 4। आणि सगळ्यात शेवटचे 4 मायनस केल्यावर माझ्याकडे काय उरलं? काहीच नाही शिल्लक राहिलं, म्हणजे 0 शिल्लक राहिला। याला भागाकार म्हणतात। हे तुम्हाला 2री-तिसरीच्या पुस्तकात बघायला मिळेल। पण आता तुम्ही सगळे लहान आहेत का? नाही, तुम्ही मोठे आहेत। तुम्ही काय करता? डायरेक्ट काय म्हणणार? मॅडम किती चॉकलेट आहे तुमच्याकडं? बोला किती? 20। हे भागाकार चिन्ह आहे, बरोबर? 20 चॉकलेट आहे म्हणल्यावर किती जणांना वाटायचे मॅडम तुम्हाला? 4। मग तुम्ही काय कराल की 4 नी भागणार। कसं भागणार? तर भागाकार करताना नेहमी पाढा म्हणावा लागतो आपल्याला। मग कधी कधी काय करायचं? भागाकार करताना पाढाच लिहून घेतलं तर काय बिघडतं का? लिहून घ्यायचं, कारण आपल्याला डिस्प्ले मिळतो की आपल्याला सगळे अंक आपल्या समोर असल्यानंतर आपल्याला कंपॅरिझन करता येतं की बाबा या पाढ्यात ही संख्या आहे का, नसली तर तिच्यापेक्षा लहान संख्या कोणती, हे आपल्याला शोधता येतं। त्यामुळे भागाकार करताना नेहमी पाढा लिहायचा। आणि जर तुमचे खूप तोंडपाठ असतील तर पाढा लिहायची गरज नाही। खूप म्हणजे एकदम सगळेजण प्रो असतील, म्हणजे एकदम तोंडपाठ पाडेत, कसं उलटा सुलटा कसाही विचारला तरी येतोय, तर त्या केसमध्ये नाही लिहिलं तरी चालणार आहे। पण शक्यतो जे नवीन भागाकार शिकतात मुलं, तर त्यांनी पाढा लिहून घेतला की त्यांना सोपं पडतं। बघा, आता बघा 4च्या पाढ्यात 2 नाही। भागाकार करताना आपण एक कॉमन चूक करतो। काय करतो? की आता समजा इथं आपल्याकडे एक अट आहे, म्हणजे आपण एका वेळी एक संख्या खाली येते, पण आपण पहिल्या वेळी 2 संख्या घेऊ शकतो किंवा 3 संख्या घेऊ शकतो जर पाढ्यात नसतील तर। 4च्या पाढ्यात तुम्हाला 2 दिसतात का? नाही। 4च्या पाढ्यात 2 नाही म्हणजे काय करायचं? 0। 4च्या पाढ्यात सगळ्यात पहिले 4 शून्य किती असतो? 0। मग या 2 पेक्षा लहान संख्या कोण आहे? 0। म्हणजे 4 0 0, 2 राहिले, वरून किती आला एका वेळी? 1 0 आला। आता 4च्या पाढ्यामध्ये 20 आहे का? किती नंबरला आहे? 4 पंचे 20। मग इथं ज्या नंबरला ती संख्या आहे तिचा नंबर वर, जी संख्या आहे ती खाली, आणि दोघांची काय करतो आपण? वजाबाकी। हे बघा, गुणाकार करताना वाढतं आणि भागाकार करताना काय होतं? वजाबाकी होते, म्हणजे कमी होतात। जेव्हा आपण वाटतो ना, आता माझ्याजवळ 20 चॉकलेट होते, मी प्रत्येकाला दिले 2 2 2 2, तर कमी होणार आहे माझे का वाढणार आहे? आणि तुम्ही मला प्रत्येकाने 2 2 दिले तर क्लासमध्ये समजा 20 मुलं आहेत, 20 मुलांनी मला 2 2 चॉकलेट दिले, माझ्याकडे किती चॉकलेट होणार? 40 चॉकलेट होणार। पण 40 चॉकलेट मी प्रत्येकाला 2 2 वाटले, माझ्याकडे काय शिल्लक राहणार? काहीच नाही। म्हणजे जेव्हा आपण भागाकार करतो तेव्हा वजाबाकी होते, सबट्रॅक्शन होते, आणि जेव्हा आपण गुणाकार करतो तेव्हा बेरीज होते, अधिक होतात। आलं लक्षात? मग आता तुम्हाला हा सिंपल भागाकार सांगितला मी, फक्त तुम्हाला सांगायचं होतं की हे कशाला काय म्हणतात। बघा, आता हा जो आहे ना, ज्या संख्येला आपण भागतो तिला म्हणतात भाज्य, बरोबर?
मराठीत सांगते आधी, मग इंग्लिशमध्ये सांगते. ज्या संख्येला आपण भागतो ना, म्हणजे जिला आपल्याला डिवाइड करायचे, तिला आपण म्हणतो भाज्य. मराठीत काय म्हणतात त्याला? आता जवळजवळ सगळे सेम इलाच आहे, पण तरी माहिती पाहिजे, स्कॉलरशिपला वगैरे ह्या परीक्षेला आपल्याला उपयोग येतं. जे उत्तर येतं त्याला आपण काय म्हणतो? भागाकार. काय म्हणतो आपण त्याला? भागाकार. ज्या संख्येने भागतो तिला म्हणतात भाजक. काय म्हणतात तिला? आणि जी उरते तिला म्हणतो आपण बाकी. काय म्हणतो आपण तिला? बाकी म्हणतो. म्हणजे आता बघा, परत सांगते मी, भाजक म्हणजे डिवायझर, भाज्य म्हणजे डिव्हिडंड, भागाकार म्हणजे कोशंट, आणि बाकी म्हणजे रिमाइंडर. काय आहे? रिमाइंडर. आता याचं एक सूत्र असतं, ते तुम्हाला सांगते मी. आपण ताळा करून पण बघू शकतो की आपला भागाकार बरोबर आला की नाही आला. बरोबर. समजा इथं माझ्याकडं 20च्या ऐवजी किती चॉकलेट असते? 20च्या ऐवजी 23 चॉकलेट असले असते. किती? 23. आणि मला 4च जणांना वाटायचे असले असते. तर बघा काय झालं असतं? 4 0 0, 2 वरून किती आले? 3. 23 आहेत का पाड्यात? नाहीयेत. 23 पेक्षा लहान संख्या परत कोण आली? 20च. म्हणजे 4 पंचे 20. 20 बरोबर. 3 मधून 0 गेला, 3 तसेच, 2 मधून 2 गेले. हा, आता माझी बाकी उरली इथं. बरोबर. आता बघा याचं सूत्र असतंय. काय असतं? हा, ही संख्या, हिला काय म्हणतो आपण? भाज्य बरोबर. काय म्हणतो आपण? भाज्य बरोबर ही संख्या आणि हिचा गुणाकार, म्हणजे भाजक गुणिले भागाकार. भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. ह्या सूत्राने आपण चेक करू शकतो आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे की नाहीये. इंग्लिश मध्ये कसं लिहायचं? डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर मल्टीप्लाय बाय क्वोशंट ब्रॅकेट कंप्लीट प्लस रिमाइंडर म्हणजे बाकी. हे सिंपल सूत्र. याच्याने आपण काय करू शकतो की आपलं उत्तर बरोबर आहे की नाही चेक करू शकतो. कसं बघा, डिवायझर किती आपला? 4 टाकले आपण, उत्तर किती आलं? 5. पहिले गुणाकार करायचा, मग बेरीज करायची. आपले कंचे भागू बेवानुसार, बोडोमॉसच्या रूल नुसार पहिले ब्रॅकेट ओपन, मग मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन जे ओळीने आलं ते करायचं. पहिले ब्रॅकेट ओपन करायचं. 5 4 जा 20, 20 प्लस 3 23. म्हणजे आपलं डिव्हिडंड जेवढं आहे तेवढं आन्सर आलं का? म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. आता हे झालं खूप सिंपल लेवलचे भागाकार झाले. बरोबर. आता आपण थोडे कॉम्प्लिकेटेड बघूयात. पुसू मी हे बोर्ड. बरं, आता मी तुम्हाला आज करायला किती मोठे मोठे भागाकार दिले होते. आता मी डिवाइड बाय 5 जे आहे त्यातलं एक कुठलं पण गणित तुम्हाला सांगा जे तुम्हाला कळालं नाही त्या बोर्डवरचं सांगा बरं. वाचा बवले, वाचा तिकडचं गणित आहे, कुठलं पण वाचा. 3 नंबरला कुठलं गणित आहे बघा? थर्ड नंबरला 633 डिवाइड बाय 5. आता तुम्हाला 5चा टेबल सगळ्यांना येतो, तरी पण लिहून ठेवा तुम्ही. इथे शेजारी लिहिला ना की डिस्प्लेला मिळतो तुम्हाला, आणि मग तुमच्या लगेच लक्षात येतं की बाबा ह्या पाड्यात ही संख्या आहे का, कंपॅरिझन करता येतं, तुलना करता येते. कधी पण भागाकार करताना पाडा शेजारी लिहिला ना की डिस्प्ले व्यवस्थित असेल की आपल्याला जमतो. बरं बघा, आता एका वेळी एक संख्या घ्यायची. 5च्या पाड्यात 6 आहेत का? नाही. मग त्याच्यापेक्षा लहान संख्या कोण आहे? 5 स्वतःच आहे. किती नंबरला आहे 5? 1 नंबरला. मग 5 1 जा 5. सबट्रॅक्शन करायचं. 6 - 5. 6 मधून 5 गेले, किती राहिला? 1. आता परत 3 खाली आला, किती आला? 3. आता 5च्या पाड्यामध्ये 13 पण नाहीये, पण 13 पेक्षा लहान संख्या कोणती बघा तुम्ही? 15 चालेल का? नाही चालणार. ग्रेटर दॅन 13 आहे, मग कुठली चालेल? 10 चालेल. किती नंबरला आहे? मग नंबर ज्या नंबरवर ती संख्या आहे ती नंबर वर, जी संख्या आहे ती खाली, आणि ह्या दोघींची काय करायला लागते? वजाबाकी, सबट्रॅक्शन करायला लागते. 13 - 10 किती आले? 3. 0 तसेच. आता इकडं उरलेली संख्या आली 33. आता 33 पण टेबलमध्ये नाही. मग आता काय करायचं? त्याच्यापेक्षा लहान संख्या शोधायची. 33 पेक्षा लहान संख्या कोणती आहे? 30. किती नंबरला? 6 नंबरला. म्हणजे 5 6 जा 30. आता 3 मधून 0 गेला. 3 3 - 3 0. आता इथं रिमाइंडर राहिली ना, आपल्याला रिमाइंडर नाही ठेवायची.
पॉइंट मध्ये पॉइंटचा भाग कर सांगते मी आता. मगाशी एकदम सिंपल सांगितलं, मगाशी पण मी बाकी ठेवली होती, पॉइंटचा भाग दिला नव्हता. परंतु जेव्हा आपण जसे जसे मोठे होतो, म्हणजे चौथीतून पाचवीत जातो, पाचवीतून सहावीत जातो, सहावीतून सातवीत जातो, दहावीत जातो, तुम्हाला पॉइंट मध्ये पण सगळ्या व्हॅल्यू असतात. तुम्हाला आता पायची व्हॅल्यू आली ना सर्कम्फरन्स मध्ये 3.14, बरोबर, ती पण पॉइंट मध्ये. डेसिमल फ्रॅक्शन आला म्हणजे पॉइंट आला तुमचा. तुम्हाला डेसिमल फ्रॅक्शन 5वी पासून आहे, म्हणजे तुम्हाला पॉइंटचे इंट्रोडक्शन 5वी इयत्ता 5वी पासून तुम्हाला आहे. आता पॉइंट मध्ये कसा करायचा भागाकार हे 5वीच्या पुस्तकात दिलेलं नाही. 5वीच्या पुस्तकात बाकी सोडून दिली. 6वीच्या मुलांना मात्र पॉइंट मध्ये गणित करावे लागतात. आता जे स्कॉलरशिपला बसले त्यांनाही वारंवार पॉइंट मधले गणित करावेच लागतात. त्यामुळे लक्ष द्यायचं. आता नीट काय सांगितलं मी, आता वरच्या संख्या संपल्या, प्रज्वल संपल्या ना, मग आता काय करणार मी, पॉइंट देणार. काय करणार, इथे संख्या संपल्यानंतर पॉइंट दिलं, याला दशांश चिन्ह म्हणतात. आणि एका वेळी 1 0 येतो खाली. काय येतो एका वेळी 1 0. बरं, हे 3चे काय झाले, 1 0 आल्यामुळे 30 झाले. काय झाले, 30 झाले. आता बघा बरं, चेक करा 30 आहे का टेबल मध्ये. किती नंबरला आहे, 6 नंबरला. म्हणजे इथे काय आलं, 5 6 30. आता रिमाइंडर किती आली, 0 आली. संपली संख्या. आता आपल्याला काहीच करायची गरज नाही. आता बघा, समजलं तुम्हाला सगळ्यांना गणित. काय सांगितलं होतं गणितात, की बाबा रिमाइंडर ठेवायची नाही, आपल्याला रिमाइंडर नाही ठेवायची. पण काही काही गणित असे असतात, एंडलेसच असतात. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. पुढचं गणित वाच तिकडचं 6 नंबरचं, 6 7 डिवाइड बाय 9 वगैरे. हा 9 वाला वाच. किती आहे, 87 डिवाइड बाय 9. बर, आता 9चा टेबल तुम्हाला पहिले मी टेबल कसे बनवायचे सांगते का. हा डिव्हिजन राहू द्या इथंच. तुम्हाला सगळे लक्ष द्या, एकच मिनिट लक्ष द्या. हे बघा 9चा पाडा आहे ना, बऱ्याच जणांना येत नाही. काय फोबिया माहित नाही मला, पण इतका सिंपल पाडा, त्याच्या इतका सिंपल पाडाच कुठला नसेल. मी आज तुम्हाला 9चा 99चा आणि 999चा पाडा विदाऊट पाठ करता कसा लिहायचा हे सांगणार आहे. ऐकायला आवडायला, ऐकायला आवडेल ना, ठीक आहे. चला आता बघा, 9 पासून 0 पर्यंत उलटे नंबर लिहायचे. 9 8 7 6 5 4 3 2 1 0. आपण तुम्ही गेम खेळता की नाही, 10 20 30 40, तसे उलटे नंबर म्हणायचे. 9 8 7 6 5 4 3 2 1 0. आता उलट लिहायचं परत. 0 1 2 3 4 5 6 7 8 9. संपला 9चा टेबल. तुम्ही म्हणता यात काय विषय आहे मॅडम, आमचा पाठ आहे. बरोबर, तुमचा सगळ्यांचा पाठ आहे, बऱ्याच जणांचा. आता बघा 99चा टेबल कसा तयार होतो बघा. काय अजिबात पाठ करायची गरज नाही, बेरीज करायची गरज नाही, गुणाकार करायची गरज नाही. डोकं बघा, लक्ष ठेवा फक्त. 99चा टेबल कसा तयार करायचा, तर 9 परत उलटे लिहायचे. 9 8 7 6 5 4 3 2 1 0. झालं. आता 99चं टेबल करायचं म्हणजे आपला अजून एक 9 लिहायचा, पण हा 9 नाही, सगळ्यांच्या पुढे लिहायचा. 9 9 9 9 9 9 9 9 9 आणि 9. झाला का टेबल आपला, नाही. तुम्ही म्हणता मॅडम काय लिहिले, उलट लिहून ठेवले. 99 98 97. टेबल नाही झाला. अजून एक गोष्ट राहिली. काय करायचं राहील आता, तुम्हाला माहिती 99चा टेबल हा 3 डिजिट टेबल होणार आहे. बरोबर, इथून सगळे 3 डिजिट असणार आहे तुमचे. मग इथं काय करायचं, 0 पासून चालू करायचं. 0 1 2 3 4 5 6 7 8 9. झाला 99चा टेबल. कळलं का, किती जणांनी किती वेळ घालवला हा टेबल तयार करण्यासाठी. 5 10 मिनिटं तर नक्कीच गेले असतील. तर बघा काय कळलं का तुम्हाला, काय कळलं की 3 डिजिट नंबर येणार आहे 2 पासून. मग मध्ये सगळे 9 टाकायचं आणि इकडनं 0 to 1 लिहायचं. इकडून आपण काय लिहिलं, 9 to 0 लिहिला की नाही. फर्स्ट नंबरला म्हणजे 100 प्लेसला 0 to 9 लिहायचं. समजलं 99चं टेबल. आता 999 999. बघा लक्ष द्या. किती सेकंदात टेबल तयार होतो बघा. टायमर लाव बोले. बघा आता 9 8 7 6 5 4 2 3 2 1 0. इथं काय करायचे, 2 वेळा 99 लिहायचे. किती वेळा, 2 वेळा. आणि उलट लिहायचं. 0 1 2 3 4 5 6 7
8 आणि 9 संपला. 999 चं टेबल आपला किती सेकंदात तयार झाला? 15-20 सेकंदामध्ये तयार झाला. हा आलं लक्षात? समजलं इथपर्यंत? आता असे टेबल वापरून भागाकार कसा करायचा? तर आपण पहिले 9चं बघू, मग 99चं बघू आणि मग 999चा बघूया आपण. चला आता आपण मग अशी गणित लिहिलं होतं बोर्डवर 87 डिवाइड बाय 9. मी तुम्हाला करून दाखवते. बर आता आपण टेबल लिहिलंय समोर. 9च्या टेबल मध्ये 8 आहेत का? नाहीये. मग सगळ्यात लहान संख्या 0 आहे. 9 0 0. किती राहिला? 8. वरून किती आले? 7. आता बघायचं बघा 87 आहे का टेबल मध्ये? नाहीये. पण 87 पेक्षा लहान नंबर कुठला आहे चैतन्य? 81. किती नंबरला? 9 नंबरला. 9 9 जा 81. 7 - 1 6. 8 - 8 0. आता आपलं गणित संपलं नाही ना? काय झालं आता? रिमाइंडर राहिली, बाकी राहिली शिल्लक. नाही चालणार आपल्याला, पॉईंट द्यायचा. मग काय बघा डेसिमल पॉईंट दिला ना की एक असते. एका वेळी 1 0. जे 6 होते त्याचे किती झाले? 60 झाले. 60 झाले. 6 चे काय झाले? 60. आता 60 टेबल मध्ये आहेत का? 60 पेक्षा लहान नंबर काय आहे मानसी? किती नंबरला आहे? 54. 6 नंबरला. 9 6 जा 54. आता सबट्रॅक्शन करायची की नाही? 0 मधून 4 जाणार नाही. बरेच जण 0 मधून 4 घालवतात आणि 4 लिहितात. विच इज रॉंग. जे चुकीचं आहे. 0 मधून 4 जाणारच नाही ना. शेजारी जायचं, दे माय म्हणायचं. तो एवन नाही देत, तो 10 देतो. 5 10. यातलं एक कमी झालं ना म्हणून इथं 5 लिहिले. 10 - 4 6 आणि 5 - 5 0. आता परत एकदा पॉईंट दिला की नाही आपण पुन्हा 0 घेऊ शकतो. पण बघा ना पुन्हा काय आलं? 60 आलं. 60 आलं. आता परत काय येणार? परत तेच करणार आपण. 9 6 जा 54. परत तेवढेच राहणार. परत 0 येणार. हे अगेन किती वेळा करत राहिले तरी हे सोडाल. पुन्हा पुन्हा तेच येणार. म्हणजे आपलं उत्तर इथं संपलेलं आहे. उत्तर आलंय 9.6. आणि तुम्हाला हे चिन्हाचा अर्थ माहित नाही, याला बार म्हणतात. म्हणजे 9 6 आणि डोक्यावर असा डॉट किंवा बार जर असेल ना, ती संख्या रिपीट होत असेल ग्रुप असा, तर आपण त्याला काय म्हणतो? बार म्हणतो. त्याच्यावर असं देतो. 8th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला, आता नाहीये. 7th स्टँडर्डच्या मुलांना नाहीये, 6 ला पण नाहीये. म्हणजे ही संख्या पुन्हा पुन्हा येते म्हणून आपण भागाकार थांबून द्यायचा. आन्सर आलं 9.6. पूर्ण भाग गेलेला नाही, रिमाइंडर राहिलेली आहे. आता 99चं सांगितलं गणित माऊली. 462 डिवाइड बाय 99. आता मी मग अशी 99चं टेबल शिकवलं ना तुम्हाला आता 1-2 मिनिटापूर्वी. कळाला का तुम्हाला सगळ्यांना? कसं करायचं? आता परत इथं बघा, ज्यांना कळलं असेल त्यांनी बघा. 9 8 7 6 5 4 3 2 1 0. 9 9 9 9 9 9 9 9 9. आता परत 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा कितीचा टेबल झाला? 99चा. किती झाला? बर आता बघा टेबल झाला आपला. आता डिव्हिजन करावं लागेल ना आपल्याला. मला सांगा 99च्या टेबल मध्ये 4 आहे का? नाही. आता आपण इथं 2-2 3 वेळा 0 घेत नाही. आपण काय करतो? एकदाच, म्हणजे आता तुम्हाला मगाशी म्हणलं ना मी 0 घ्या. आता 3 वेळा 0 नाही घेत बसायचा. 4 नाहीये. 46 आहेत का? 462 पेक्षा लहान संख्या शोधायची आपल्याला. काय करायचं आपल्याला? 462 पेक्षा लहान संख्या शोधायची आहे. बरोबर. आता बघा आहे का टेबल मध्ये? हा नाही चालणार. हा 400 काय आहे? 95. चालेल का? चालणार नाही. त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे? मिळाली 396. किती नंबरला आहे? 4 नंबरला. मग संख्या द्यायची 396. लक्षात ठेवायचंय आपण भागाकार करतोय म्हणजे वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करताना लक्षात ठेवायचं 2 मधून 6 जाणार नाही. शेजारी जाऊन काय म्हणायचं? देमाय म्हणायचं. म्हणजे तो 1 देत नाही. किती देतो? 10 देतो. याच्याकडे राहिले 5. इथं आले 10 + 2 12. 12 - 6 6. 5 - 9 परत होणार नाही. परत शेजारी जायचं.
त्याच्याकडे 10 घ्यायचे. 10 देतो तो 15 मायनस 9 किती झाले 6 आणि 3 मायनस 3 0. आता इथं आन्सर आलं 66. पण आपली ही बाकी उरली ना, आपल्याला नकोय बाकी, आपल्याला पॉइंट मध्ये डिवायडेशन करायचंय. मग याच्या पुढे आता काय करणार आपण, पॉइंट देणार. पॉइंट दिल्यावर काय होतं, एकदा पॉइंट दिला की एका स्टेपला 1 0 आला. आता मला सांगा प्रज्वल, हे टेबल मध्ये 66 आहे का, 660 आहे का, त्याच्यापेक्षा लहान नंबर कुठला येईल, किती नंबरला आहे, 6 नंबरला आहे. किती 594. सबट्रॅक्शन करायची, 0 मधून 4 जाणार नाही, कॅरी करायचा. 5 10 बॉरो करतो आपण, बॉरो कॅरी नाही करत, बॉरो करतो. काय करतो इथे 0 मधून जात नाही म्हणून शेजारी जाऊन मागितला, त्यांनी 1 द्यायच्या ऐवजी 10 दिले. 10 मधून 4 गेले 6, 5 मधून 9 जाऊ शकत नाही, परत बॉरो. इथं झाले 5, इथं 15, 15तून 9 गेले 6. बघा तेच परत येत आहे, परत करायची गरज आहे का, मगाच्या गणित सारखं आहे. म्हणजे आन्सर किती आलं 4.6 आणि हा रिपीट होतो म्हणून त्याच्या डोक्यावर डॉट. संपलं, समजलं सगळ्यांना. आता शेवटचा नंबर राहिलाय 999. गणित सांगितलं मला 3025 डिवाइड बाय 999 ना. बर, आता टेबल बनवताना काय करायचं, आपल्याला फक्त हा पुसायचा आहे आणि काय करायचं, अजून एकदा 99 लिहायचे. 9 आणि उलट 0 1 2 3 4 5 6 7 8 9 झाला टेबल. आयता टेबल मिळाला. आता परत इथं बघा 4 अंकी संख्या आहे, इथं संख्या 3 अंकी पासून चालू होते. 3 अंकी संख्या चेक करू. 322 आहे का टेबल मध्ये, नाहीये. मग 3225 आहेत का, नाहीयेत. त्याच्यापेक्षा लहान संख्या शोधायला लागलो. रुद्र सांग मला कुठली संख्या आहे, 3225 पेक्षा लहान नंबर कुठला आहे टेबल मध्ये, 2997. किती नंबरला आहे तो, 3. वर लिहिले 3, खाली लिहिला तो नंबर 2997. आता काय करणार आपण, सबट्रॅक्शन. काय करणार आपण, 5 - 7 होतील का, शेजारी जाऊन दे माय 1 15 झाले. इथं 15 - 7 8. 1 - 9 होतो का, नाही, कट. इथं 10 आला, 10 + 1 11. 11 - 9 2. 1 - 9 परत होणार नाही, परत 2 11. 11 - 9 2 आणि 2 - 2 0. आन्सर आलं 228. पण आता ही बाकी राहिली, आपल्याला नकोय बाकी. मग आपण काय करणार, पॉइंट देणार. एका वेळेला 1 0. 2280 आलं. काय आलं, हा. आता बघा हा 2280 पेक्षा लहान नंबर हा पण नाही चालणार. का बरं, कारण हा 2997 आहे, हा पण चालणार नाही. मग कुठला नंबर येईल, 2 नंबरला. काय 2 नंबरला, मग इथं लिहिलं 2, इथं लिहिलं 1998. सबट्रॅक्शन करतोय, 0 मधून 8 जाईल का, शेजारी जाऊन दे माय. 10 आले इकडे, 10 मधून 8 गेला 2. 7 मधून 9 जातील का, परत देव आहे, कट. 17 17 - 9 8. 17 - 9 8. 11. आता बघा हा परत जाणार नाही 1 मधून, कट. इथे 11 आलं. 11 - 9 2 आणि 1 - 1 0. आता बघा नीट बघा, इथं 228 आलं होतं आणि इथं 282 आला. वेगळा नंबर आहे ना, सेम नंबर रिपीट होणार ना. आता आपल्याला काय करायला लागेल, स्टेपचा 0, एका वेळी 1 0. आन्सर आलं, म्हणजे आपले रिमाइंडर आली. आता पूर्ण 2820. याच्यापेक्षा लहान नंबर कोणता आहे, परत 1998. तोच नंबर आहे, म्हणजे 2 1998. आता सबट्रॅक्शन करायची परत तसंच. 10 1 10 - 8 2. 1 मधून 9 जाणार नाही, तर 7 11. 11 - 9 2. 7 मधून 9 जाणार नाही, कट. 17 17 - 9 8. 1 - 1 0. आता इथं परत 0 आला स्टेपचा. आहेत का, नाही 8 नाही चालणार. हे 8991 आहे, ते कमी आहेत ना, त्याच्यापेक्षा कमी. हा कितीचा आहे, 8 चा. हा 9 नाही चालणार, 8 चालेल.
8 जा किती आले 7992. आता हे गणित थोडस मोठं होणार आहे हनुमानाच्या शेपटीसारखं. कसं होणार आहे संपणार नाहीये. तुम्हाला आता 2 पॉईंट पर्यंत घ्यायचं. आता आपण शेवटचा नंबर घेऊ आणि सोडून देऊ बाकी. आपण भागून भागून कंटाळलो पण गणित संपलं नाही. मग आपण त्याला काय करतो पॉईंट नंतर आपल्याला जेवढी संख्या पाहिजे तेवढे घेतो. कधी कधी पॉईंट नंतर 2 किंवा 3 संख्यापर्यंत आपण करतो. इथं जरी सोडलं तरी पण आपल्याला चालणार आहे. आपण इथं बंद करू आता. हे 0 मधून 2 जाणार नाही. कट कट. हा 1 हा 10. 10 - 2 8. 1 मधून 9 जाणार नाही. कट. हा 1 इथे 11. 11 - 9 2. 1 मधून परत 9 जाणार नाही. 7 11. 11 - 9 2. 7 मधून 7 0. आता परत 228 आलं बघा. काय रे 228 आलं म्हणजे परत अख्खा ग्रुप रिपीट होणार आहे. काय होणार आहे अख्खा ग्रुप म्हणजे परत तेच आन्सर येणार आहे. 3.228 परत 228 परत 228 म्हणजे मी तुम्हाला सांगितलं हा नंबर संपणार नाही. हनुमानाच्या शेपटीसारखा वाढतच जाणार आहे. त्यामुळे आपण इथं भागाकार थांबून द्यायचं. संपलं. समजला भागाकार सगळ्यांना. भागाकार एकदम सोपी क्रिया आहे. सगळ्यात सोपी क्रिया आहे. तुम्ही फक्त त्याच्याकडे प्रेमाने बघा बरोबर तुम्हाला समजणार. काय करतो आपण वजाबाकी करताना कधी हे होती तुम्हाला माहिती. गुणाकार का असू द्यात किंवा भागाकार असू द्या एक हातचा राहिला किंवा एखादी गोष्ट अंक आपण एक्स्ट्राचा घेतला किंवा द्यायचं विसरलो तरी पण काय होतं एक स्टेप चुकली तरी सगळं चुकतं. त्यामुळे डोळ्यात तेल घालून गुणाकार भागाकार करायची. आशा आहे तुम्हाला सगळ्यांना आजचा व्हिडिओ समजला असेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.